नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र सेट 2025ची परीक्षा कॉमर्स विषयातून दिली आहे त्यांच्याकरता आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की कोणते असे प्रश्न आहे ज्याचे उत्तरं आपल्याला फायनल आन्सर कीमध्ये वेगळे दिसतील आणि ज्याच्या माध्यमाने आपला स्कोर वाढण्याची शक्यता आहे हे आपण बघणार आहे. आणि कोणते असे प्रश्न आहे ज्याला विद्यार्थ्यांद्वारे चॅलेंज करण्यात आले आहे ते सुद्धा आपण बघणार आहे. सुरुवात करण्यापूर्वी आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना की जे विद्यार्थी महाराष्ट्राचे 2026ची परीक्षा टार्गेट करत आहे आणि आपला विषय कॉमर्स आहे तर आपण घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी कॉमर्सचा संपूर्ण कोर्स, कंप्लीट कोर्स, ज्याच्यात आपल्याला दररोज लाईव्ह लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स आपल्याला दिले जातील, नंतर कंप्लीट सिलेबसचे नोट्स आपल्याला इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये दिल्या जाईल, वीकली टेस्ट आपल्याला दिल्या जातील, 30पेक्षा जास्ती मॉक टेस्ट आपल्याला दिल्या जातील संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित, नंतर PYQs आपल्याला स्पष्टीकरणसह दिले जातील. या व्यतिरिक्त 4000+ MCQ सिरीज उपलब्ध आहे. जॉईन केल्यानंतर तुम्हाला आम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करू जिथे आपल्याला पर्सनल गायडन्स आणि प्लस सर्व क्लास लिंक्स PDFs वगैरे दिल्या जातील. ओके, तर इथे आपल्याला पेपर 2ला जर आपण घेता तर तुम्हाला पेपर 1 जो आहे तो निश्चितपणे फ्री दिला जाईल. या कोर्सची नवीन बॅच आज सुरू होते आहे तर आपण या कोर्सला आज जॉईन करू शकता. या कोर्सची जी व्हॅलिडिटी आहे ती 1 वर्षाची राहील. या कोर्सचा लाभ घेऊन तुम्ही या दरम्यान कुठली पेट परीक्षा आली तर ती प्लस महाराष्ट्र सेट 2026 मध्ये निश्चितपणे यश मिळवू शकता. 1 वर्षाचा वेळ आपल्याकडे आहे आणि संपूर्ण मन लावून जर आपण तयार केली तर मागील विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे, आपणही मिळवा. हा अवसर जो आहे तो वाया नका जाऊ दे. फीस इज 10,000 पण डिस्काउंट नंतर मात्र 8,000तच कोर्स तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. जॉईन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ॲप आपण डाउनलोड नाही केला आहे तर डाउनलोड करून घ्या. नंतर स्टोअर सेक्शनमध्ये जा, नंतर MS सेट कॉमर्स इथे लिहा, सिलेक्ट करा, पेमेंट करा आणि पेमेंट केल्यानंतर सर्व कंटेंट जे आहे पेपर 2 प्लस पेपर 1 दोन्ही तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. डायरेक्ट जॉईन करायचं असेल विद्यार्थी मित्रांनो तर या 2 नंबरवर व्हॉट्सअपच्या माध्यमाने संपर्क करा आणि तिथूनही आपण संपर्क साधूनही जॉईन होऊ शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पेपर 2 कॉमर्समध्ये जो पहिला प्रश्न चॅलेंज करण्यात आलेला आहे दॅट इज क्वेश्चन नंबर 39. ठीक आहे, हा जो 39 नंबरचा प्रश्न आहे त्या इन्कम टॅक्स संदर्भात जो आहे अंडर दॅट सेक्शन फेसलेस असेसमेंट सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय द CBDT in which assessment proceedings conducted electronically in a proceeding facility through assesses registered account is the डिझाईन पोर्टल. तर हे जे आहे अंडर सेक्शन 144 ऑप्शन नंबर C सेट भवननी दिला आहे. पण विद्यार्थ्यांनी जे CA संदर्भात ज्यांनी तयारी केली होती CAच्या माध्यमाने आणि त्यांच्या नोट्सवरून ऑप्शन Bला चॅलेंज केला आहे. ठीक आहे, तर हा एक प्रश्न आहे ज्याला चॅलेंज करण्यात आला आहे. दुसरा प्रश्न ज्याला चॅलेंज करण्यात आले आहे तो आहे आपल्या युनिट क्रमांक 1चा हा क्वेश्चन नंबर 42. दिस इज सेट D. आधीच सांगतो तर याचा मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन इज डिफाईन्ड ॲज. तर मल्टीनॅशनल कॉर्पोरेशनला सेट भवननी ऑप्शन नंबर D याचा राईट आन्सर दिला आहे आपल्या एंट्री आन्सर कीमध्ये, पण Dला मान्य नाही करून बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी याचा C जो आहे उपयुक्त एव्हिडन्स सोबत या प्रश्नाला चॅलेंज केला आहे. दॅट इज मल्टीनॅशनल म्हणजे काय की एक अशी फर्म जी वेगळ्या देशांमध्ये आपले ऑपरेशन्स, आपलं उत्पादन वगैरे करते तिथल्या लोकांच्या गरजेनुसार. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न जो आहे जो चॅलेंज करण्यात आलेला आहे दॅट इज इन बिझनेस फायनान्स. ठीक आहे, बाकी या युनिटमध्ये इतर कुठलाही प्रश्न असा नाही आहे ज्याला चॅलेंज करण्यात आला आहे. काही विद्यार्थ्यांनी या न्यूमरिकलला चॅलेंज केला. हे जे मार्जिनल कॉस्टिंग संदर्भात तुम्हाला न्यूमरिकल विचारलं आहे याला चॅलेंज केलं आहे. कदाचित हा आन्सर तसा कॅल्क्युलेशनप्रमाणे जो सेटनी ऑप्शन A दिला आहे दॅट इज 100% राईट, पण माहीत नाही तो ॲक्सेप्ट होईल की नाही, सेट भवन त्याला कितपत मान्यता देईल. तर त्याच्यानंतर जो आहे नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला जो इथे पाहायला मिळतो दॅट इज एक मिनिट, हे बघा हा जो प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 72 या सेटप्रमाणे मार्केट व्हॅल्यू ऑफ अ फर्म इज अ रिझल्ट ऑफ. मार्केट व्हॅल्यू कशाचा रिटर्न आहे हे आहे तर सेट भवननी जे आहे ऑप्शन नंबर C दिला कॅपिटल बजेटिंग डिसिजन्स. पण मार्केट व्हॅल्यू जी आहे
फर्मची ती कशावरती आधारित असते, ट्रेड ऑफ बिटवीन द रिस्क अँड रिटर्न. ओके, तर याला सीच्या जागी डी हे क्लेम करून विद्यार्थ्यांनी या प्रश्नाला चॅलेंज केलेलं आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट जे क्वेश्चन आहे इथे आपण बघता तर काही विद्यार्थ्यांना जी आहे नेक्स्ट जर आपण बघू तर हा मॅच द कॉलम आहे नेट प्रेझेंट व्हॅल्यू, पेबॅक पिरियड, अकाउंटिंग रेट ऑफ रिटर्न आणि प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स. हा मॅचिंग क्वेश्चन होता. याच्या मॅचिंगप्रमाणे ऑप्शन नंबर डी सेठ भवननी दिला आहे, पण या डीला मान्य न करता विद्यार्थ्यांनी ऑप्शन नंबर एला क्लेम करून या प्रश्नाला सुद्धा चॅलेंज केलेला आहे. ठीक आहे, तर इथेही आपल्याला ज्यांचा हा ऑप्शन ए मार्क केला असेल ज्यांनी त्यांना मार्क मिळण्याची शक्यता आहे. ओके, तर मार्क मिळतील, पण हा प्रश्न कुठलेही आले ते ड्रॉप करण्यात येणार नाही, कारण इथे जे ऑप्शन्स आहे दॅट आर ओके. मग येतो क्वेश्चन नंबर 76. हा प्रश्न इथे सेठ भवननी जे आहे ऑप्शन नंबर डी आन्सर दिला आहे आपल्या इंट्रीम आन्सर कीमध्ये, पण ॲक्च्युअलमध्ये याचं जे आन्सर पाहिजे ते ऑप्शन नंबर ए पाहिजे, ट्रान्झॅक्शनल रिस्क. ठीक आहे, ट्रान्झॅक्शनल रिस्क इथे काय विचारलं होतं जे आहे याला आन्सर केलं आहे. तर या प्रश्नाला सुद्धा आपल्याला 2 मार्क मिळण्याची शक्यता आहे, प्रोव्हाइडेड तुम्ही योग्य एव्हिडन्स लावला असेल तर. ठीक आहे, कारण योग्य एव्हिडन्स जर आपण लावणार नाही तर सेठ भवन कदाचित आपल्या एव्हिडन्स जर व्हॅलिड नसेल, म्हणजे सपोज जसं बुक आहे, सपोज जसं फायनान्समध्ये एक पॉप्युलर पुस्तक आहे RP रस्तोगी आहे, IM पांडे आहे, तर अशा पुस्तकालयातून आपण जर या पुस्तकांना मिळवलं तर इथून आपण सहज यांना हे करू शकतो, कारण वेबसाईटचे प्रूफ सेट भवन कधी कधी मान्य नाही करत. ओके, तर फ्लक्च्युएशन्स इन एक्सचेंज रेट रिस्क आणि याच्यासंबंधी जो व्यवहार होतो ट्रान्झॅक्शन संदर्भात जोखीमला काय म्हणतात, ट्रान्झॅक्शन रिस्क म्हणतात. ठीक आहे, तर यानंतर नेक्स्ट जो आहे इतर कुठल्याही फायनान्समध्ये या 3 प्रश्नांच्या व्यतिरिक्त चॅलेंज करण्यात नाही आला. नंतर जो क्वेश्चन जो आहे जो चॅलेंज करण्यात आला होता दॅट इज दिस वन. या क्वेश्चनला विद्यार्थ्यांनी चॅलेंज केला आहे. हा प्रश्न ड्रॉप होण्याची मॅक्सिमम शक्यता आहे. याचे मार्क सर्वांना मिळतीलच. का बरं, कारण ह्या फॉर्म्युला लिहिल्यात चुकला आहे. स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला काय असतो, मीन मायनस मोड डिवायडेड बाय स्टँडर्ड डेव्हिएशन, न की इज इक्वल टू. ठीक आहे, न की इज इक्वल टू, पण जे एक्सपर्ट्स आहे त्यांनी याला मान्य करण्या भाग आहे, कारण हे फॉर्म्युलाच हा आहे. कार्ल पिअर्सनचा कोफिशियंट ऑफ स्क्यूनेसचा फॉर्म्युला मीन मायनस मोड डिवायडेड बाय स्टँडर्ड डेव्हिएशन हे त्यांना मान्य करणे अनिवार्य आहे. हाही प्रश्न चॅलेंज झालेला आहे, आपल्याला याचेही मार्क मिळतील. या व्यतिरिक्त जे आहे नेक्स्ट प्रश्न, नेक्स्ट याच्यात जर आपण येता तर इथे हा जो मोटिवेशन संबंधी प्रश्न आहे, हू स्टेटेड दॅट द नीड शुड बी कॅटेगराइज्ड अँड देअर आर बेसिक डिस्टिंक्शन्स बिटवीन द लोअर ऑर्डर नीड्स अँड हायर ऑर्डर नीड्स, हे कोणी सांगितलं आहे. तर इथे ऑप्शन नंबर बरेचसे विद्यार्थी सेठ भवननी सी दिले आहे, पण विद्यार्थ्यांनी सीच्या जागी बी ऑप्शन क्लेम करून या प्रश्नाला चॅलेंज केलेला आहे. तर यांनी ज्याच्यात बी मार्क केलं असेल त्याच्यात तुम्हाला मार्क मिळण्याची शक्यता आहे, प्रोव्हाइडेड याच्यात आपल्याला योग्य जे आहे आपल्याला एव्हिडन्स जो आहे तो लागतो. या व्यतिरिक्त या प्रश्नाला सुद्धा चॅलेंज करण्यात आलेलं आहे एका विद्यार्थ्यांद्वारे, की इथे त्यांनी म्हटलं की सिक्वेन्स ऑफ स्टेप्स फॉर्म टू अचीव द पर्टिक्युलर ऑब्जेक्टिव्ह. सेठ भवननी इथे प्रोसिजर्स ऑप्शन दिलं आहे. काही लोकांचं मत आहे की हे रूल्स पाहिजे, तर असं नाही आहे. सेठ भवनचा हा उत्तर जो आहे तो राईट आहे. ठीक आहे, तर या प्रश्नाला सुद्धा विद्यार्थ्यांनी चॅलेंज केलेलं आहे, पण इथे सेटचं जे इंट्रीमप्रमाणे उत्तर आहे ते राईट आहे. सो ते ॲज इट इज राईट, माझ्या मते ते ॲज इट इज राईट. तर असे हे प्रश्न होते विद्यार्थी मित्रांनो. कॉमर्स पेपर 2 मधून 5 प्रश्नांना चॅलेंज करण्यात आलेला आहे. तर ज्यांचे हे प्रश्न बरोबर होते ते आपल्याला निश्चितपणे त्यांना मार्क मिळतील. आणि एक प्रश्न जो स्क्यूनेस आहे, जो स्क्यूनेसचा क्वेश्चन आहे
तो प्रश्न ड्रॉप होण्याचे पूर्णपणे चान्सेस आहे. त्याचा जो त्याचे जे मार्क्स आहे ते सर्व विद्यार्थ्यांनी मिळतील. ठीक आहे, ते ऑल स्टुडंट्सला त्याचे मार्क जे आहे मिळतील. या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो क्वेश्चन तुम्ही चॅलेंज करत आहे, ठीक आहे, तुम्ही जो क्वेश्चन चॅलेंज करत आहे त्याचे तुम्हाला मार्क्स तर मिळतात, पण मार्क्स तेव्हाच मिळतात जेव्हा चॅलेंज ॲक्सेप्ट होतं. आणि त्या चॅलेंजच्या ॲक्सेप्टन्ससाठी तुम्हाला ॲक्युरेट एव्हिडन्स म्हणजे प्रॉपर एव्हिडन्स जो आहे तो लागतो. ठीक आहे, तर आता हे प्रॉपर एव्हिडन्समध्ये आपण इंटरनेटचा सोर्स न देता आपण बुक्सचा रेफरन्स द्यावा. ठीक आहे, बुक्सचा रेफरन्स द्यावा, व्हॅलिड बुक्स ऑथराईज ऑथर किंवा एखादा जसं ते ट्रान्झॅक्शन रिस्क आहे तर तुम्ही सेबीच्या वेबसाईट्सवरूनही तिथून त्याला कंटेंट दिलं तर तिथूनही तुमचं मान्य केल्या जाईल. तर अजून कोणाला कोणत्या प्रश्नांमध्ये चॅलेंज संदर्भात अंतर असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, आपण निश्चितपणे त्यावर तुम्ही चॅलेंज करू शकता. सो दॅट्स ऑल इन टुडेज व्हिडिओ. आय होप आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू, बाय.